पेरू आता तायवान पिंक जो आहे ना तो अर्धा किलो ते 1 किलो पर्यंत साईज होती, पण टिकतो तो एक्सपोर्टला माल जातो बाहेरच्या देशात, तर 8 दिवस तो माल टिकतो पिकल्यानंतर, आणि खायला गोड आणि शुगरला 1 नंबर पेरू चालतो. तो दिवसातून 2-3 बाऱ्या पेरू खाल्ला तरी शरीराला चांगलं, मळमळ होत नाही, उलटी होत नाही आणि खायला चांगला, आणि शुगरला त्यांनी फरक पडतो. म्हणून आपण जवळजवळ 7-8 वर्ष झाले पेरूची उत्पन्न काढतो. आता आपल्याकडं 5 एकरपासून होता पेरू, तर 17 एकर पेरूची आपल्याकडे आता लागवड आहे आणि चालू होणार आहे. आता ह्या गणपतीच्या सीझनला, दसऱ्यात, दिवाळीपर्यंत चालू होतो. तर आपल्याला 30 रुपये किलोपासून कमीत कमी हायस्ट भाव 70 रुपये किलोपर्यंत मिळतो. पण जरी नाही एवढा मिळाला, नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल. आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहिले किंवा आज आपण पुन्हा एकदा सुभाष तात्या गुंजाळ यांच्या पिंक तैवान या पेरूच्या बागेत आहोत. एक 17 एकरची बाग खरं तर यांनी फुलवलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पूर्ण माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नेमकी ही फळशेती त्यांनी कशी उभी केली, किंवा त्यांना याच्यातून वार्षिक होणारा फायदा किती आहे, किंवा वर्षातून किती वेळा फळधारणाची होती. कारण प्रत्येक पेरूची जी काय आपण पाहिलं गावरान पेरू आहे आपल्याकडे 12 महिने चालतो, परंतु याचं वैशिष्ट्य काय आहे, याला बाजारपेठ नेमकी कुठं आहे, खताचं संगोपन नेमकी काय आहे, पाण्याचं नियोजन कसं असतं, याची छाटणी कधी केली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत बाळासाहेब गुंजाळ. सर नमस्कार. नमस्कार सर, काय वाटतंय, काय सांगाल आता तुम्ही जी पिंक तैवान पेरूची जी शेतीचं नियोजन तुम्ही केलं, का वाटलं की बाबा 17 एकरमध्ये आपण शेती करावी? पूर्वीच्या काळी आमच्याकडे पारंपरिक पिकं असायचे, त्यामध्ये कांदा असायचा, बटाटे असायचे, त्यानंतर तरकारीचा बऱ्याच दिवस शेती केली. पण त्यामध्ये बी अलीकडच्या काळात जे काही बाजारभाव आहेत ते निश्चित स्वरूपात भेटना. मग आपल्याला काहीतरी पर्याय शोधणं गरजेचं आहे, म्हणून फळबाग या शेतीकडे वळालो. आणि सुरुवातीला आपण तैवान पिंकची एक 500 रोपं लावली होती, आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की तैवान पिंक या पेरूची क्वालिटी आणि त्याची काही मागणी आहे ती खूप चांगल्या प्रमाणात आहे, आणि बाजारपेठेमध्ये मागणी जास्त असल्यामुळं त्याला बाजारभाव पण चांगला भेटलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणून आपण या शेतीकडे हळूहळू वळालो. आणि आता आजच्या परिस्थितीत आपल्याला जर विचार केला तर आपल्याकडे 17 एकर तैवान पिंकची लागवड आहे, आणि त्याच्या माध्यमातून आपण दरवर्षी कमीत कमी 50 लाख आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांचा नफा आपल्याला तैवान पिंक या शेतीतून भेटत असतो. आता आपण जर पाहिलं सर, याचं खताचं नियोजन तुम्ही कसं केलंय? आता जर याच्यामध्ये खताचा जर विचार केला तर आमच्याकडे रासायनिक खताऐवजी आमच्याकडे शेणखताचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दरवर्षी मी कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचं शेणखत विकत घेतो, त्याच्यावरती प्रक्रिया करतो, आणि पूर्ण झाडाला 1 घामेले 2 घामेले जसं झाडाचं वय असेल त्या वयाप्रमाणे त्याच्यामध्ये आपण ते खत टाकत असतो, आणि त्याच्या माध्यमातून चांगली क्वालिटी आणि दर्जेदार फळ कसं तयार होईल याचं आपण नियोजन करत असतो. आता हे झाडं तुम्ही जे लावले त्याची लागवड कधी केली होती साधारण? याची लागवड आता ही जे काही आत्ता आपण ज्या बागेत उभा आहोत ही बाग आता 2 वर्षांची आहे, आणि 2 वर्षाची असल्या कारणाने याला पहिली छाटणी होऊन दुसऱ्या वर्षीचा माल आपण धरलेला आहे. आता सेटिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला तो माल दिसून येत आहे. आता तुम्ही रोपं लावल्यानंतर किती महिन्यानंतर तुम्ही फळं धरले? आता तैवान पिंक हा फळबागेमध्ये एकमेव असं फळ आहे किंवा फळझाड आहे की ते आपल्याला अगदी कमी दिवसामध्ये फळासाठी लागवडीसाठी तयार होते. तुम्ही लावल्यानंतर अगदी 8 महिन्यामध्ये फळधारणा त्याला व्हायला चालू होती, आणि 1 वर्षाच्या आत आपण बाजारात फळ विक्रीसाठी नेऊ शकतो. आता याची छाटणी तुम्ही कधी करता? आता छाटणीच्या आपल्या बाजारपेठेच्यावरती अवलंबून असतं. जर आपल्याला बाजारभाव चांगला पाहिजे असेल तर आपल्याला वर्षभर किंवा मागच्या 2-3 वर्षातला बाजारभाव कोणत्या महिन्यामध्ये चांगला राहतो त्याचा विचार करणं गरजेचं असतं, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या पद्धतीने छाटणीचं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण की उन्हाळा असेल, हिवाळा असेल आणि पावसाळा असेल, या तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळे बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होते. आणि मग जर आपल्याला जर माहिती असेल की पावसाळ्यात चांगले बाजार भेटतात तर आपल्याला मार्च-एप्रिलमध्ये छाटणी करणं गरजेचं आहे. जर आपल्याला वाटलं जानेवारी-फेब्रुवारी चांगले बाजार असतील तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये छाटणी करणं गरजेचं आहे. आणि जर वाटत असताना आपल्याला याच्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीने नियोजन करायचे तर आपण त्या बाजारपेठेचा अभ्यास केला तर आपल्याला निश्चित स्वरूपात त्या पद्धतीने आपल्याला छाटणी करता येऊ शकते. आता वर्षातून तुम्ही किती वेळा बार धरता? आता वर्षातून आम्ही साधारणतः याचे 2 वेळेस बार धरत असतो. साधारणतः एक 4 ते 5 महिन्यामध्ये फळ हार्वेस्टिंगला येतं छाटणीपासून. मग त्याच्यामुळे आम्ही वर्षातनं 2 कसे बार निघतील याचा ताळमेळ बसवतो, आणि त्या पद्धतीने आपण पीक बाजारात आणतो असतो. विक्रीसाठी तुम्ही कुठं फळ नेता? आता सगळ्यात विक्रीची व्यवस्था खूप मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही, ह्यात सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यामध्ये आहे. परंतु विक्रीची व्यवस्था पेरूची खूप चांगली झाली. माझी सगळा पेरूचा बाग
किती असो, 1 पिकअप असो, 2 टन असो, 3 टन असो, 5 टन असो, जागेवरनं खरेदी असते माझी पेरूची. व्यापारी फोन करतात, विचारतात माल आहे का? आपण त्यांना WhatsAppवरती फोटो पाठवायचे मालाचे. त्यांना जर क्वालिटी आवडली तर फोनवरतीच आपण बाजारभाव ठरवून घ्यायचे आणि ठरवल्यानंतर आपण इथं फक्त माल त्यांना तोडून द्यायचा. ते त्यांच्या पद्धतीने पॅकिंग करतात आणि त्यांची जी काही बाजारपेठ असेल, मग कोणी केरळला पाठवतंय, कोणी छत्तीसगडला पाठवतंय, कोणी गुजरातला पाठवतंय, कोणी मुंबईला पाठवतंय. त्यांची जी काही बाजारपेठ असेल त्या बाजारपेठेमध्ये आपला हा पेरू पाठवणं दिसून येत आहे. आता किती अंतर ठेवलं तुम्ही हे पेरूचे जे काही आपण पाहू शकतो, ही जे ही पेरू आहेत किंवा पेरूच्या झाडांमध्ये जे काय असणारे ज्या ह्या सऱ्या दिसत आहेत आपल्याला, तर या दोन्हींमधलं अंतर किती आहे? 2 लाईन मधलं? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, पेरू लागवड करताना लागवडीचं अंतर महत्त्वाचं आहे, की लागवडीचं अंतर जर योग्य असेल तर आपलं निघणारं उत्पन्न सुद्धा चांगल्याच पद्धतीत निघणार आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 8x4, 8x5, 10x4 अशा पद्धतीने आपल्याला लागवडी होताना दिसून येत आहे. आणि घन पद्धतीचा आपण यामध्ये वापर करतोय पेरूमध्ये. घन पद्धतीचा वापर केल्यामुळं आपल्याला येणारं उत्पन्नसुद्धा आणखी डबल उत्पन्न दिसून येत आहे. जर आपण एकरी 1000 ते 1200 रोप बसवले तर आपल्याला एका झाडाला 10 किलो जरी माल निघाला तरी आपलं 10 ते 12 ते 15 टन उत्पन्न सहज निघतं. आणि जसं झाड मोठं होईल, जसं त्या झाडाची कॅनोपी वाढेल, तसे आपल्याला पार 25 ते 30 टनापर्यंत पण उत्पन्न नेऊ शकतो. ते आपल्या मॅनेजमेंट दरवर्षीच्या छाटणी तंत्रज्ञान असेल किंवा खतांचं नियोजन असेल त्याच्या माध्यमातून आपण तशा पद्धतीने नियोजन करू शकतो. आता हे जे 2 झाडं आहेत, ऋषी पुढे घे. हे जे 2 झाडं आहेत किंवा हे 2 झाडांमधलं अंतर किती आता आहे? हे 2 झाडांचं अंतर आपण पाहिलं तर 3च फूट अंतर आहे. 3 फुटामध्ये आपण 2 झाडं बसवतोय, म्हणजे 10x3 वरती आपली लागवड आहे. आणि 10x3 वर लागवड करून सुद्धा आता तुम्ही झाडाची जर कंडिशन पाहिली तर एका झाडाला कमीत कमी 200 ते 250 आपल्याला कळी लागलेली दिसन. आणि एवढाच माल पूर्णपणे याच्यामध्ये सेटिंग होणार आहे. आणि एवढा जर माल सेटिंग झाला तर येणारा माल आणि मग त्याचं उत्पन्न ते पुढंच राहिलं. आता आपण जर पाहिलं प्रत्यक्षात या ठिकाणी भरपूर असे फुलं खरं तर या झाडाला लागलेले आहेत, कळी निघलेली आहे. आणि आता याला फक्त फुलं दिसत आहेत, पण एक इकडं शेजारी झाड आहे की याला फळधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण प्रत्यक्षात पाहू शकतो. इथं जे काही झाडाला फळं लागलेली आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं फळं वरती आपण पाहू शकतो, या फांद्याला प्रचंड फळं लागलेली आहेत. इथं आपण प्रत्यक्षात पाहू शकतो एका फांदीला आता 1 2 3 4 5 6 7 फळं खरं तर एका फांदीला लागलेली आहेत. आता अजून पण काही त्याला फळधारणा होत आहेत किंवा फुलं निघत आहेत. सर काय वाटतं, एका झाडापासून काय सांगाल शेतकऱ्यांना, की एका झाडापासून बाबा तुमचं किती माल निघतो किंवा किती उत्पन्न होतं, त्या फळाची साईज काय? आता 2 वर्षाच्या नंतर जर झाडाचा विचार केला तर एका झाडाला कमीत कमी 20 ते 25 किलोचा माल निश्चितपणे निघायला पाहिजे. आणि आत्ताचा जर बाजारभावाचा विचार केला कमीत कमी 20 रुपये आणि जास्तीत जास्त 80 रुपये जरी विकला तरी एका झाडाचे कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1,500 रुपये होण्याची शक्यता आहे. पण येणारा बाजारपेठ हा येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कळेल किती आहे. पण चालू मागच्या 2-3 वर्ष पाहता पेरूला 50, 60, 70, 80, 90, 100 रुपयापर्यंत बाजार गेलेले आहेत. आणि त्याची मागणीसुद्धा तेवढी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून पेरूची लागवड अलीकडच्या काळात खूप लाभदायी ठरत आहे शेतकऱ्यांसाठी. आता आपण जर पाहिलं 3-3.5 वर्षाचे तुम्ही बोलले झाडं झालेत, परंतु आता शेतकऱ्यांना असा बी प्रश्न पडतो की बाबा याचं जी असणारी लाईफ आहे, किती वर्ष हे झाड टिकतं किंवा किती वर्ष खरं तर याचं उत्पन्न घेतलं जातं किंवा याच्यामध्ये आंतरपीक आपण एखादं घेऊ शकतो का? काय सांगाल याच्याबद्दल अजून? आंतरपिकात जर विचार केला तर पहिले एक 6 ते 8 महिन्यापर्यंत तुम्ही कांदा पीक असेल किंवा दुसरं त्याच्याशी झाडापेक्षा जे कमी उंचीचं पीक आहे ते तुम्ही निश्चितपणे करू शकता. आणि या बागाचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपण जर निमेटोडचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर हा बाग तुमचा 7, 8, 10 वर्षापर्यंत पण टिकू शकतो. फक्त याच्यामध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव झाला तर तुमचा बाग लवकर पण निकामी होऊ शकतो. म्हणून निमेटोडवरती काम करणं शेतकऱ्यांनी याच्यामध्ये फार गरजेचं आहे. नाही, याच्यावरती रोग आता जसं डाळिंबावरती आपण म्हणतो तेल्या पडतो, हां, तसं पेरूवरती असा कोणता रोगाचा प्रादुर्भाव होतो असं काय आहे काय? तर तसा तर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत नाही याच्यामध्ये. झाला तर एक काळा स्पॉट येतो, त्याच्यासाठी 1-2 फवारणी घेतली तर चालतं. पण आपण ज्यावेळेस फोम बसवतो तर फोम बसवल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रोग फळावरती तर येत नाही. पानावरती त्वचावरती आला तरी तो थोडासा वातावरण चेंज झाल्यानंतर तो पुन्हा रिपेअर होऊ शकतो. परंतु फळ तुमचं एकदम चांगल्या क्वालिटीचं जर काढायचं असेल तर फोम आणि अँटीफोमचा जर वापर केला तर निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीचं आपल्याला पीक आपल्या हाती येऊ शकतं. आता तुम्ही जे बोलले की त्याच्या प्रत्येक फळाला तुम्ही जी काय बॅग टाकता वरून कव्हर लावलं जातं, ते फळ एक उत्तम क्वालिटीचं व्हावं याच्यासाठी. परंतु एकरी जर खर्च पाहिला आपण तर पेरूसाठी ज्यावेळेस फळधारणा होती पहिल्या वर्षी शेतकऱ्यांनी समजा पेरू लागवड केली आणि त्याची एक कळी उमलायला सुरुवात झाली, तिथपासूनचा ते पेरू तोडण्यापर्यंत एक साधारण एकरी खर्च किती येतो तुम्हाला?
काय सांगा? एकरी खर्चाचा जर विचार केला आपण, फोम, अँटी फोम, खतं, बाकीचा मजुरी वगैरे धरली तर एक 50 ते 60,000 रुपये एकरी खर्च येतो. पण होणारं उत्पन्न त्याच्या 10 पट असतं. आणि पण एकरी एकरी 5 ते 6 लाखाचं उत्पन्न भेटतं. काही शेतकरी असं आहे की 15 लाखही उत्पन्न काढणार आहेत. शेवटी तुम्ही किती मॅनेजमेंट करताय त्या पिकावरती, त्यावरती अवलंबून आहे की हे पीक तुम्हाला किती उत्पन्न देऊ शकतं. आता तुम्ही समजा आता अनेक दिवसांपासून समजा पिंक तैवान पेरू तुमच्याकडं आहे, असं जास्तीत जास्त एका फळाची साईज किती जाऊ शकते? काय अंदाज तुम्ही मोजून पाहिलाय का कधी? आता जास्तीत जास्त जर विचार केला तर मी माझ्या बागेमध्ये एका हार्वेस्टिंग दरम्यान मला 10 फळं अशी सापडली की त्याचं वजन 1400 ग्रॅम भरलं. म्हणजे जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास भरलं. पण इतका मोठा पेरू बाजारात चालत नाही. 500, 600, 700 ग्रॅम तर सरासरी होतायच आहे आणि तेच बाजारामध्ये त्याला चांगली मागणी आहे. पण कदाचित एखाद्या फांदीला खूप ताकद असेल तर त्या फळाची साईज पण तेवढी होताना दिसून येते. 1100 ग्रॅम, 1200 ग्रॅम, 1400 ग्रॅमपर्यंत साईज केली होती तैवान पिंकची. आता तुम्ही समजा जर व्यापाऱ्यांनी जर तुमचा माल नाही घेतला किंवा तुम्ही बऱ्याचदा असं बी होतं का बाहेर बाजारपेठ जर किंवा बाजारामध्ये फळाला जर चांगलं मार्केट असेल या पिंक तैवान पेरूला, तर तुम्ही व्यापाऱ्याला न देता जर बाहेर न्यायचं जर ठरवलं, तुम्ही एक्सपोर्ट कुठं करता किंवा पॅकिंग करता का? बहुधा अशी वेळ आलीच नाही आणि आली तर आपल्याला मुंबई, पुणे किंवा इकडं गुजरात मार्केट असेल, केरळ असेल, या ठिकाणी आपल्या काही व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट आहे. त्यांना आपण इथून माल जर पाठवला तर ते पण चांगल्या दराने विक्री करतात. परंतु आता मागच्या 5 वर्षामध्ये जर इतिहास चेक केला तर बुकिंग असतात दरवेळेस व्यापाऱ्यांच्या. का आम्हाला माल पाहिजे 2 टन, आम्हाला 3 टन पाहिजे, आम्हाला 5 टन पाहिजे. तुझा काय सीझन असतो, सीझनच्या काळात प्रत्येक व्यापाऱ्यांचे म्हणणं असतं की आम्हाला चांगल्या क्वालिटीचा माल असेल ना 10 टन माल द्या, आम्ही तेवढा पण माल घेऊ, अशी रिक्वायरमेंट असते याच्यामध्ये. म्हणजे जर चांगल्या क्वालिटीचं जर आपण फळ पिकवलं किंवा रासायनिक खतांचा वापर जर कमी केला, तर निश्चितपणे मला वाटतं की बाबा व्यापारी म्हणा किंवा बाहेर एक्सपोर्टला आपल्याला अडचण येणार नाही. शेतकऱ्यांना तेच त्यांचं आव्हान आहे की तुम्ही रासायनिक खतांचा वापर टाळा आणि आपण जे काय म्हणतो नैसर्गिक शेती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. एक तुम्ही चांगल्या क्वालिटीचं फळ किंवा तुम्ही प्रॉपरली जर लक्ष जर दिलं तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे, असं सरांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही जी काही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल संवाद महाराष्ट्र आपला आभारी आहे. आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सरांसोबतच येणार आहोत. तर आपण जर पाहिलं यांच्या नर्सरीमध्ये जे काही असणारे वेगवेगळ्या फळांचे जे काही रोपं आहेत, व्हरायटी आहेत, त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या शेतामध्ये प्रॅक्टिकली केलेलं आहे आणि एक गेली 50-55 वर्षापासून खरं तर फळ लागवड या क्षेत्रामध्ये त्यांचं कुटुंब आहे, त्यांचे वडील, त्यांना महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. आता सर पण स्वतः अनेक वर्ष झाले लहानपणापासूनच खरं तर सरांना याचं बाळकडू मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे एक मुरलेला माणूस, एक अनुभव खरं तर त्यांच्या उराशी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनुभव हा खरं तर आयुष्यात आपला सगळ्यात मोठा गुरु असतो. आणि यांना आलेले जे काही वेगळे अनुभव आहेत तर ते खरं तर व्हिडिओच्या माध्यमातून सर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे. आता त्यांना ड्रॅगन फ्रूटचं सुद्धा त्यांची 3-4 एकर ड्रॅगन फ्रूट आहे, आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यांना काही ड्रॅगन अशी चांगली माहिती खरं तर तुम्ही देताय आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जाणं गरजेचं आहे. कारण खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत जात नाही. फक्त माहिती जाऊन उपयोग नाही, तर त्याची बाजारपेठ कुठं आहे, काय आहे, कसं आहे, त्याची लागवड कशी केली पाहिजे, त्याची मशागत कशी केली पाहिजे, त्याचं पाण्याचं जे काय असणार नियोजन आहे ते कसं केलं पाहिजे, किंवा फळ एक चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं फळ एक्सपोर्ट करता येईल असं फळ, त्याची पैदास कशा पद्धतीने झाली पाहिजे किंवा त्याचं संगोपन कसं झालं पाहिजे, जी तुम्ही माहिती दिली ती खूप महत्त्वपूर्ण होती. आणि शेतकऱ्यांना हेच अपेक्षित आहे. कारण तुम्ही शेतकरी जर आपण पाहिला की बाबा बऱ्याचदा या बागाच्या नादी लागून अनेक शेतकऱ्यांना स्वतः भूमिहीन व्हावं लागलं सर. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. डाळिंब पिकांनी आपण जर पाहिलं एक 8-10 वर्षापूर्वीचा काळ आहे का डाळिंब पिकांनी अनेक शेतकरी भूमिहीन केले, जमिनी विकावं लागल्या, कर्जबाजारी झाले. परंतु आता पिंक तैवान पेरू आहे, पेरू खरंच इतकं श्रीमंत माणसाला करतो का? तर हो, करतो. यांचे जर आपण पाहिलं यांचे 3 बंगले आहेत, 70-70, 80-80 लाखाचे 3 बंगले आहेत, घरी 4-5 ट्रॅक्टर आहेत, 2 मोठे ट्रॅक्टर आहेत, 3 बारकले ट्रॅक्टर आहेत, स्कॉर्पिओ फिरायला गाडी आहे. अनेक लोक यांच्याकडे खरं तर मजूर एक 40-50 लोक यांच्याकडे कंटिन्यू 12 महिने काम करतायत, ते महत्वाचं आहे. एक 60-70 एकर यांना असणारं क्षेत्र, 2-3 एकरामध्ये यांचा असणारा शेततलाव. म्हणजे जे आपण पाहिलं की सामान्य शेतकऱ्यांसाठी खरं तर एक प्रेरणादायी उदाहरण आहे. आणि एक चांगली माहिती सर तुम्ही दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आभारी. मला एकच सांगायचं की बाबा सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रॉपर काळजी घ्या, त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ती गोष्ट करणार आहे त्याच्यावरती एक रिसर्च होणं गरजेचं आहे सर. बरोबर ना? एक रिसर्च होणं गरजेचं आहे. रिसर्च केल्यानंतर तुम्ही अभ्यास करून प्रॉपर माहिती घेऊनच तुम्ही उतरले पाहिजे की बाबा मला लावायचा ते योग्य नाही असं मला वाटतं. बरोबर, एकदम बरोबर आहे. आता आपल्याला एक चांगली माहिती दिली आणि संवाद महाराष्ट्रावरती तुम्हाला शेतकऱ्यांचे दुःख, शेतकऱ्यांच्या
खरं तर शेतकऱ्यांचा आवाज, शेतकऱ्यांसाठी लढणारा खरं तर संवाद महाराष्ट्र हे चॅनल आहे. याच्यावरती तुम्हाला निश्चितपणे प्रेरणादायी अशाच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्यामुळे संवाद महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनल. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.